हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. आय होप यू ऑल आर डुईंग वेल. मी शीतल टेस्टी मोमेंट्समध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तसंच तर कारल्याच्या भाजीची रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने मी बऱ्याच वेळा माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेली आहे. मग तुम्ही म्हणाल ताई परत कारल्याच्या भाजीची रेसिपी का? पण यावेळेसची रेसिपी सुद्धा वेगळीच आहे. कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने टेस्टी कशी बनवता येईल याच्या बऱ्याच रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जातील. आणि आजच्या कारल्याच्या भाजीची रेसिपी सुद्धा अतिशय वेगळी आणि टेस्टी अशी बनवून भाजी तयार होणार आहे. तर त्याच्यासाठी कारल्याच्या अशा मी गोल गोल चकत्या कापून घेतलेल्या आहेत. त्याच्यातल्या ज्या जाडसर मला बिया वाटतात त्या मी काढून घेतलेल्या आहे. कोवड्या बिया तशाच राहू दिल्या. मीठ आणि पाण्यामध्ये कारल्याला इथं अर्ध्या तासासाठी तरी मिठाच्या पाण्यामध्ये या कारल्याच्या फोडींना भिजवून ठेवायचं. त्याच्यानंतर भाजीच्या प्रिपरेशनसाठी मी 2 छोटे कांदे चिरून घेतले. त्याच्यानंतर 1 टोमॅटो चिरून घेतला. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घेत आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतली. आणि आता मी घेतलेला आहे लसूण सोलायला. अगोदर तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही टेस्टी मोमेंट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि इथे आज मी ही भाजी बनवण्यासाठी सरसोचं तेल वापरणार आहे. सरसोच्या तेलामध्ये कारल्याच्या ज्या फोडी पाण्यात टाकून ठेवलेल्या त्या मिठाच्या छान दाबून दाबून पिळून निथळून घ्यायच्या आणि मस्त इथे एक वाफ येईपर्यंत सरसोच्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या. नंतर काढून घ्यायच्या आणि वेगळ्या प्रकारे नंतर तेल घालून परत फोडणी करून घ्यायची. फ्राय करून फोडी बाजूला काढून ठेवून दिल्या. परत तेल घातलं, जिरा आणि मोहरीचा तडका केला. त्याच्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची घातली. कांदा आणि हिरवी मिरची थोडीशी सॉफ्ट होऊ दिल्यानंतर आता काही सुखे मसाले घालूया. त्याच्यामध्ये रोजचेच जे वापरातले मसाले आहेत त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालणार आहे, कारण कारल्याच्या फोडीमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं. त्याच्यानंतर 1 टोमॅटो घातलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडासा कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी मी इथे घालणार आहे गुळाची पावडर. याच्या ठिकाणी तुम्ही साखरही वापरू शकता. त्याच्यानंतर कारल्याच्या फोडी घालून घ्यायच्या, व्यवस्थित फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायच्या आणि त्याच्यावर झाकणी झाकून साधारणतः 10 ते 15 मिनटासाठी मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान झाकून घ्यायचं. परत मला थोडासा गुळ पावडर कमी वाटला तर आणखी घातला मी आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनटानंतर अगदी सॉफ्ट आणि मस्त अशी लुसलुशीत कारल्याची भाजी शिजून तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा.